क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मालेगाव शहरातील छावणी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या तात्काळ आणि प्रभावी कामगिरीमुळे चोरीस गेलेल्या 45 मोटरसायकली हस्तगत करण्यात यश आले। तसेच या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या 5 अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। या मोहिमेसाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले। छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही मोठी कामगिरी बजावली। 16 जानेवारी 2025 रोजी दाखल केलेल्या गुन्ह्यात हिरो होंडा स्प्लेंडर प्रो मोटरसायकल चोरीला गेली होती। तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि विश्वसनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली। संशयित आरोपी जिशान अली मोबिन अली वय वर्ष 20 राहणार आयशा नगर याला अटक करण्यात आली। चौकशी दरम्यान त्याने इतर 4 साथीदारांची नावे उघड केली। यामध्ये शेख अलीम शेख करीम वय वर्ष 29, समीर शेख शाहिद वय वर्ष 21, सय्यद सोहेल सय्यद निसार वय वर्ष 22 आणि सय्यद सुफियान सय्यद शब्बीर वय वर्ष 24 यांचा समावेश होता। आतापर्यंत 20,15,000 रुपयांच्या 45 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। या कारवाईमुळे मालेगाव शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत झाली आहे। सदर प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार हिरे करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, मालेगाव। आज आपण छावणी पोलीस स्टेशनने ज्या मोटरसायकलचं डिटेक्शन केलेलं आहे त्या संदर्भात पत्रकार परिषद घेत आहोत। 16 जानेवारी 2025 रोजी एक मोटरसायकल बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथून चोरी गेल्याची तक्रार छावणी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती। सदर तक्रारीवरून 23/25 नंबरचा गुन्हा दाखल झाला। BNS 303(2) च्या कलमाखाली। सदर गुन्ह्याच्या प्रकटीकरणाचे पथकाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले। घटनास्थळावरून जे फुटेजेस बघण्यात आले त्यामध्ये फुटेज प्राप्त झाल्यानंतर काही संशयित दिसत होते। सदर फुटेजेस गुन्हे प्रकटीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी बातमीदारांना पाठवले त्यावेळी मालेगाव सिटी म्हणजे मालेगाव शहर उपविभागामधील काही भागामध्ये संशयितांचं लोकेशन येत होतं। त्याचा पाठपुरावा केल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं। त्याचं नाव जिशान अली मोबिन अली वय वर्ष 20 आयशा नगरचा राहणारा तो होता आणि त्याला विचारल्यानंतर त्याने कबुली दिली की गुन्ह्यातील स्प्लेंडर प्रो जी गाडी चोरीला गेली होती ती त्यानेच चोरलेली होती। आता सदर इसम हा सराईत असल्याचा देखील संशय असल्याने त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली तर त्याने त्याच्या अधिक 4 साथीदारांची नावे सांगितली व मालेगाव शहरातील ठिकठिकाणी त्याने चोऱ्या केल्याची कबुली दिली। सदर साथीदारांना ताब्यात घेऊन अधिक विश्वासात घेतले तर त्यांनी इतर गाड्यांची देखील कबुली दिलेली आहे। त्या 4 साथीदारांची नावे खालीलप्रमाणे आहेत। शेख अलीम शेख करीम वय वर्ष 29 वर्ष जो हाजी मशीद जवळ रमजानपुराचा राहणार आहे। दुसरा समीर शेख शाहिद ज्याचं वय 21 वर्ष आहे आणि तो हजार कोलीचा राहणार आहे। तिसरा सय्यद सोहेल सय्यद निसार जो 22 वर्षाचा आहे आणि सलामताबादचा राहणार आहे। चौथा सय्यद सुफियान सय्यद शब्बीर जो 24 वर्ष वय आहे आणि जो मालदा शिवारमध्ये राहणार आहे। सदर 5 आरोप्यांकडे आपण चौकशी केल्यानंतर एकूण 45 मोटरसायकल छावणी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रिकव्हर केलेल्या आहेत। सदर 45 मोटरसायकल आपण मालेगाव छावणी पोलीस स्टेशनच्या आवारात आणलेल्या देखील आहेत। त्याचं जर एकूण किंमत बघायची म्हटलं तर ती 20,15,000 पर्यंत मुद्देमालाची किंमत आहे आणि अजून यामध्ये तपास चालू आहे की मोटरसायकल कोणी अजून विकत घेत असेल, त्याचे डुप्लिकेट काय डॉक्युमेंट्स बनवत असेल किंवा नंबर प्लेट्स चेंज करणे, लॉक चेंज करणे, गाड्याचा जो अपीअरन्स आहे मग त्याच्या सीट कव्हर्स असतील, त्याचे इतर इक्विपमेंट्स असतील ते चेंज करणाऱ्यांचा देखील आम्ही शोध घेत आहोत। सदर कारवाई करण्यामध्ये नाशिक ग्रामीणचे SP विक्रम देशमाने सर, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलेलं आहे आणि भरभक्कम नेहमी आधार दिलेला आहे। सदर कारवाईमध्ये छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार शांतीलाल जगताप, किशोर साळवे, शरद भूषणर, भूषण आहिरे, संतोष हजारे तसेच पोलीस नाईक बागडे, कैलास चोतमल, पोलीस शिपाई नितीन आहिरे, पोलीस नाईक देसले, पोलीस शिपाई राठोड यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि इतक्या गाड्या आम्ही रिकव्हर करू शकलो। अजून तपास चालू आहे। सदर गाड्यांचा इंजिन नंबर, चेसिस नंबर तसेच नंबर प्लेट लवकरात लवकर आम्ही फ्लॅश करू आणि त्याचे सगळे ओरिजिनल मालक शोधून सदर मुद्देमाल आम्ही त्यांना वापस देण्याचा देखील
कार्यक्रम येत्या काळामध्ये घेऊ. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.